मुस्लिम मतदान सगळं संग्राम भाई यांनाच ह्यावेळेला पडेल आणि संग्राम भाईच विजयी होते. संग्राम भाई यांचं वार आहे आणि युवकांच्या गाळ्यातील ताईत हे संग्राम भाईच आहेत आणि इथून पुढे पण असतील. 99% तर संग्राम भाई फिक्स आमदार आहे, कारण की शहरात संग्राम भाई यांनीच विकास केलाय. संग्राम जगतापांवरती एवढा विश्वास काय? लोक एवढे प्रेम करतात नगरची जनता. बर, संग्राम भाईंनी जो 150 कोटीचा जो संग्राम छेडलाय विकास कामांचा, तो संग्राम आम्हाला त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाला पाहिजे. मला उत्तर पाहिजे. काय वाटतं कोण आमदार व्हायला पाहिजे? संग्राम भैयाच. संग्राम भाई संग्राम भाईच, कारण की त्याच्यावर त्यांच्या आणि प्रशासनावर पकड पण कोणाची नाहीये. ठीक आहे. आता सध्या तर संग्राम भैया जगतापच आहे. बरं, आणि आमदार कोण व्हायला पाहिजे? संग्राम भैया जगताप तेच व्हायला पाहिजे. हो. का बरं? आता रस्ते विकास एवढा चालू आहे. संग्राम भैया जगतापच आले पाहिजे. का बरं? म्हणजे भरपूर विकास केला नगरचा. नगरचे रस्ते वगैरे ब्रिज झाला मोठा नगरमध्ये आता. कोणाची हवा आहे? संग्राम भैया. संग्राम भैया. हो. दादा कोणाची हवा आहे इथे? संग्राम भैया जगताप. कारण का आमच्या ज्या समस्या आहेत भरपूर त्यांनी कमी म्हणजे केल्यात. अच्छा. रस आता कसं आहे, सलग 4-5 वर्ष त्यांचे आमदार आहेत, मंत्री होते. नगरचा काहीतरी अजून विकास होईल. राम राम मंडळी, आपली जत्रा लोकशाहीची चर्चा विधानसभेची हा कार्यक्रम विशेष भरीवर बघताय ना, नाही बघायलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या ग्राउंड झिरो वरती नेमकं काय सुरू आहे याचा ग्राउंड रिपोर्ट तुमच्यासाठी आणत असतो. शिवाय राजकीय नेत्यांच्या मुलाखती असतील, पत्रकारांच्या मुलाखती असतील, हे सगळं आपण आणतोय. आता आपण सध्या आहोत अहमदनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी जगताप विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. आता इथल्या लोकांचा कौल नेमका काय आहे, इथल्या लोकांचं म्हणणं काय आहे आणि थेट आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. चला. मला सांगा, तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाचं वार आहे? नगर शहरामध्ये संग्राम भैया. संग्राम भैया. कोण होतील आमदार? संग्राम भैया. का बरं? काय काय विकास कामं केली संग्राम भैयांनी? बरं, आता यामध्ये शानू म्हणते आणि अनुभव आहे. अच्छा. कोणाशी हवा आहे मतदारसंघात? भाजप आलं पाहिजे यावेळेस. भाजप आलं पाहिजे. बरं, का बरं? त्यांचे काम आहे तसे. काय वार आहे तुमच्या मतदारसंघात? मूळ प्रश्न आमचं बेसिक रिक्वायरमेंटचाच आहे. रस्ते आम्हाला सगळे चांगले पाहिजे, डेव्हलपमेंट चांगली झाली पाहिजे, एमआयडीसी पुन्हा भरली पाहिजे, एवढीच आमची बेसिक रिक्वायरमेंट आहे. आम्हाला नेता कोणताही चालेल, पण त्यांनी काम केलं पाहिजे. आमच्या ज्या बेसिक रिक्वायरमेंट त्या गरजा त्यांनी फुलफिल केल्या ना, आम्हाला काहीच अडचण नाही कोणाची. गेल्या वेळी आपण पाहिलं लोकसभेला मुस्लिमांची मतं फार निर्णायक ठरली होती. या ठिकाणी निलेश लंके खासदार झाले. यावेळी काय वाटतंय? मुस्लिम मतदान सगळं संग्राम भाई यांनाच ह्यावेळेला पडेल आणि संग्राम भाईच विजयी होते. संग्राम भाई यांचंच वार आहे आणि युवकांच्या गाळ्यातील ताईत हे संग्राम भाईच आहेत आणि इथून पुढे पण असतील. अच्छा. काय वाटतंय, काय वार आहे मतदारसंघात? वार आता इलेक्शनच वार आहे, पण सध्या विकास कामाचं वार लय चालू आहे. सध्या जोरदार विकास काम चालू आहे. सध्या चालू आहे की मागच्या 5 वर्षापासून सुरू आहे? मागच्या तसं हळूहळू चालूच आहेत, पण ह्या 2 वर्षांपासून भरपूर विकास कामं झाले. काय काय विकास कामं झाली? रस्त्याचे विकास काम झाले, डेव्हलपमेंट चालू आहे रस्त्याची. आता नवनागापूर मध्ये 650 एकर एमआयडीसी मंजूर करून आलेली संग्राम भाई. इथल्या तरुणांना रोजगार आहे का? आहे, पण आणखी डेव्हलप होऊन जाईल. आता एमआयडीसी आणली आहे, आता उद्योग पण येऊन जातील त्याच्यासाठी पण प्रयत्न चालू आहेत. अच्छा. आतापर्यंत इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार होता का? आहे, असं पूर्णपणे नाही पण म्हणता येणार नाही. आता होईल हळूहळू डेव्हलपमेंट. रिअल इस्टेट क्षेत्रात होती डेव्हलपमेंट, कन्स्ट्रक्शन येत आहे, बाहेरचे ब्रँड येत आहेत नगरला. अच्छा. अभिजित कळमकरांची किती शक्यता आहे? तिथं काही सांगता येणार नाही, पण संग्राम भाईचा आहे बा. त्यांची किती शक्यता आहे कळमकरांची? त्यांची मला नाही वाटत. 99% तर संग्राम भाई फिक्स आमदार आहे, कारण की शहरात संग्राम भाई यांनीच विकास केलाय. जरी ते 10 वर्ष
आधी 10 वर्षापासून आमदार असतील तर सत्तेत फक्त ते आता मागचे 5 वर्ष होते, त्यातले 2 वर्ष तर करोनात गेले. 3 वर्षात त्यांनी एवढं डेव्हलप केले की जवळजवळ 500-600 कोटी रुपये त्यांनी नगर शहरात आणले. फक्त सत्तेत असताना, मागे सत्तेत नसताना सुद्धा मागच्या 5 वर्षात त्यांनी पालिके थ्रू किंवा कशाच्या थ्रू वैयक्तिक थ्रू कामं भरपूर केले. बुरुडगाव रोड असतील, सावडी उपनगर असेल, प्रभाग क्रमांक 1 असेल, प्रभाग क्रमांक 7 असेल. चर्चा एवढी आहे नगर शहरात की सावडी उपनगरात इतके कामं झाले त्यांच्या माध्यमातून की विचारू नका. तुम्ही आता कोणत्या गल्लीत जा नगर शहरात, कोणत्या याच्यात जा, कुठं ना कुठं कामं तुम्हाला चालूच दिसतील. कुठं ना कुठं खोदाई चालू दिसेल, कुठं ना कुठं काही ना काही JCB चालू दिसत. सर भरपूर काम आहे. तुम्ही एकदा वाटलंच व्हिजिट मारा. कॉन्क्रिटीकरण अख्खं म्हणजे जवळजवळ निम्म शहर आता कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातूनच चालू आहे सगळीकडे काम. नक्कीच. मला सांगा, मी सगळ्यांना एक कॉमन प्रश्न विचारते की इथला आमदार कोण व्हायला पाहिजे? जगताप साहेबांपासून सुरू करूया. अच्छा, जगताप साहेब. संग्राम भैया पुन्हा. काय वाटतं कोण आमदार व्हायला पाहिजे? संग्राम भैयाच. संग्राम भैया. संग्राम भैयाच, कारण की त्याच्यावर त्यांच्या आणि प्रशासनावर पकड पण कोणाची नाहीये. ठीक. कोण आहे शहरात? संग्राम जगताप. अच्छा, का बरं संग्राम जगताप? विविध कामं आहेत, कामं भरपूर येतात, रोड वगैरे चांगले केले, लक्ष आहे त्यांचं. शहर विधानसभा मतदारसंघात कुणाची हवा आहे? संग्राम भैयाच. काय वारे? संग्राम भैयाच. संग्राम भैयाच. अच्छा, मला सांगा, इथे झालेली विकास कामं कोणकोणती आहेत? रोड आहेत, नाले आहेत, रोड आहेत, पाणी. अच्छा, आमदार कोण व्हायला पाहिजे यंदा? संग्राम भैया. संग्राम भैया. संग्राम भैया. संग्राम भैया. बर, तिकडे काही म्हणणं आहे का तुमचं? या की मग पुढं. अहो काय या, काय म्हणता, काय वार आहे मतदारसंघात? संग्राम भाईच येणार. बर, ठाम विश्वास आहे? ठाम. एवढा विश्वास का बरं? काम केलं चांगले. अच्छा, काय काय कामं झाली म्हणताय? रोड झाले, नाले झाले, बऱ्यापैकी काम झाली. संग्राम जगतापांवरती एवढा विश्वास काय? काम केलं. लोक एवढे प्रेम करतात नगरची जनता. बर, का बरं? काय त्या प्रेमाचं रहस्य काय? रहस्य आता कसं आहे, सलग 4-5 वर्ष त्यांचे आमदाराची मंत्री होते, नगरचा काहीतरी अजून विकास होईल. आमच्याकडे बीजेपी. म्हणजे कोण म्हणताय? म्हणजे कोण? पडलेले साहेब. अच्छा, तुम्ही राहुरीचे का? राहुरी. बर बर बर. शहरात काय वार आहे? शहरात संग्राम भैया. संग्राम भैया. आता आमचं मतच नाही, काय सांगा. बर, पण चर्चा असेल की? चर्चा ऐका संग्राम भैया चालू. का बरं? इथल्या लोकांचा एवढा विश्वास काय त्यांच्यावरती? काय वाटतं? हा, कामं केले त्यांनी चांगल्यापैकी, त्याच्यामुळे. अच्छा, काय म्हणता? कशाबद्दल मॅडम? विधानसभा लागली, काय वार आहे मतदारसंघात? विधानसभा चांगलेच असं. कोण आहे आमदार? आमदार संग्रामभाई जगताप. आणि कोण व्हायला पाहिजे? असं माझं मत. आता संग्राम जगतापच यायला पाहिजे मताने. बर बर, तुम्हाला काय वाटतंय कोण यायला पाहिजे? मला तेच वाटतंय, आता त्यांनी सांगितलं ना, तेच वाटतंय. काय? संग्राम जगताप आमदार व्हावा. का बरं? लोकांचं एवढं प्रेम काय आहे त्यांच्यावर? कारण आम्ही फिरतोय, लोक म्हणतात संग्राम जगताप यायला पाहिजे. आम्हाला त्यांच्यापासून असं तरुण आमदार पाहिजे असं आम्हाला वाटतं. बर, आणि कामं त्यांच्याकडून होतात आमचे. अच्छा, आपण पहिले लोकांचा कौल संग्राम जगताप यांच्या बाजूने दिसतोय. त्यांचं प्रेम दिसतंय लोकांवरती, आणि लोकांचंही त्यांच्यावरती तेवढंच प्रेम दिसतंय. इतरही बाकी लोकांना विचारूयात आणि इथल्या लोकांचा नेमका कौल काय आहे हे सुद्धा जाणून घेऊयात. काय वार आहे मतदारसंघात? मतदारसंघात सध्या इलेक्शनचं वार आहे. आमच्या मतदारसंघात सध्या अभिषेक कळमकर आणि संग्राम भाई जगताप यांच्यात लढत आहे. बरोबर, तर अशा पद्धतीने वार आहे. कोण व्हायला पाहिजे आमदार? आमदार कसं असतं, आमदार माझ्या मते तरी संग्राम भाई व्हायला पाहिजे. त्याचं कारण असे आहेत संग्राम भाईंनी जो 150 कोटीचा जो संग्राम छेडलाय विकास कामांचा, तो संग्राम आम्हाला त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाला पाहिजे. कारण की एकदा वरती पण सत्ता त्यांचीच आहे, सध्या सत्ता पण त्यांचीच आहे. बरोबर, या विकास कामात खंड पडू शकतो. समजा सत्ता बदल झाला किंवा विरोधी आमदार आला, हे नगरकरांना नकोय. नगरकरांना एक स्टेबिलिटी आली ती पुढे कंटिन्यू करायची, हे नगरकरांच्या मनात आहे. त्याकरता आम्हाला संग्राम व्हायला पाहिजे. अच्छा,
ठीक आहे. कोण यायला पाहिजे निवडून? संग्राम भैया. संग्राम भैया. का बरं? चांगला माणूस. अच्छा. काम करतो. बर. मशीन भूमीचं काम केलं आमच्या. संग्राम भैया यायला पाहिजे. अच्छा. 1 लाखाची निवडणी सांगू. किती? 1 लाखाची निवडणी. कसं काय बरं? चांगला माणूस आहे. 10 वर्ष आमदार राहिले. तिसऱ्या टायमाला परत इथे निवडून. बर. लोकांचा एवढा विश्वास काय आहे त्यांच्यावर? विश्वास आता तिसरा टाइम आहे त्यांचा. संग्राम भैयाची 100%. काय वाटतंय कोण येईल निवडून? संग्राम भैया जगताप. कारण का आमच्या ज्या समस्या आहेत भरपूर त्यांनी कमी म्हणजे केल्यात. अच्छा. आणि त्यांचे जे नगरसेवक आहेत त्यांना सांगून ते काम करून घेतात. कारण का आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येऊन देत नाही. आता सध्या आमच्या मशाभूमीचं पण त्यांनी चांगल्यापैकी काम करून दिलं. मंदिर बांधले 2 मजली, बौद्ध मंदिर आमचं डबल मजली. त्याच्यामुळं त्यांची शक्यता जास्त आहे. कितीने लीड घेतील? आता हे मतदानाच्या याच्यावर अवलंबून राहिलं. आता किती जण मतदान करतात तरी पण धरायचं 5-50 हजार धरायचे. अच्छा. कोणाची हवा आहे? संग्राम भैया. संग्राम भैया. दादा कोणाची हवा इथे? काय काय काय? संग्राम भैया. बर. संग्राम भैया जगतापच आले पाहिजे. का बरं? म्हणजे भरपूर विकास केला नगरचा. काय काय विकास झाला? नगरचे रस्ते वगैरे, ब्रिज झाला मोठा नगरमध्ये. आता लोक जगतापांचं नाव का घेतायत एवढं? आम्ही फिरतोय ना मतदारसंघात, बरीच लोक म्हणतात संग्राम जगताप यायला पाहिजेत. का बरं एवढं लोकांचा विश्वास काय? लोकांच्या मनात भरपूर घर गेले त्यांनी. सगळ्यांचा विश्वास त्यांचा. बर. बस एवढंच. तुमचा किती विश्वास आहे? माझा भरपूर आहे. किती? 101%. बर. 1% जास्त. हो. काय मग काय हवाय? संग्राम भैया. संग्राम भैया. बर. कितीचं लीड घेतील? लीड तर नाही सांगू शकत आता, पण बऱ्यापैकी लीडनीच येते. बर. काय वाटतंय काय विकास व्हायला पाहिजे आणखी? काय आता रस्ते तर झालेले आहेत, अजून काय चांगली नगरला एक बदल हवा असा. काय वार आहे मग मतदारसंघात तुमच्या? कुणाचं वार आहे? आता विकासाच्या मुद्द्यावरच मतदान होणार मॅडम. बर. काय असेल मग चित्र? आता सध्या तर संग्राम भैया जगतापच आहेत. बर. आणि आमदार कोण व्हायला पाहिजे? संग्राम भैया जगताप तेच व्हायला पाहिजे. हो. का बरं? आता रस्ते विकास एवढा चालू आहे. अच्छा. आपण बघतोय. बर. काय वाटतंय कोण व्हायला पाहिजे आमदार? संग्राम भैया जगताप. ते व्हायला पाहिजे. मंत्रीच होणार. मंत्री होणार? मी आमदार म्हणलं. मंत्री होणार. बर. काय वाटतं नगर शहरात कोण आमदार व्हायला पाहिजे? तसं तर बघायला गेलं तर संग्राम भैया ते व्हायला पाहिजे. आपण पाहिलं या मतदारसंघामध्ये फिरलो, या लोकांचा कल जाणून घेतला. या लोकांचं म्हणणं इतकंच आहे, आम्हाला आमदार असा पाहिजे जो आमचा शहराचा विकास करेल, आमची कामं करेल. तुम्हाला काय वाटतं? अहमदनगर शहर विधानसभेचा आमदार नेमका कोण व्हायला पाहिजे? तुमची मतं आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुमच्या सुद्धा मतदारसंघामध्ये नेमकं काय सुरू आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर विशेष भरीला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.